करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे पावन झालो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेलो बोलत वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविले विनती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्ती कैवल्य मूर्ती वैराग्येश्वर मुनी नारायण महाराजांचा चार चरणाचा ज्ञानोबरायांचं वर्णन करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठाला नारायण महाराज या अभंगामध्ये ज्ञानोबा माऊलीचं वर्णन करतात। नारायण महाराज म्हणतात की माझ्या ज्ञानोबा माऊलीचं नुसतं नाव जरी घेतलं त्यांचं नामामध्ये एवढी ताकद आहे का माया विलयाला जाते। अशा संतांचा महिमा माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करावा। अभंगाचा सळसळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे। यथामती यथा अवकाश थोडंसं चिंतन मांडत असताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ दिघा विभाग नवी मुंबई या पावन पवित्र तीर्थावरती
चालू असलेला हा हरिनाम सप्ताह आणि आजची माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला असे आमचे परमार्थ स्नेही गोपाळ दादा आणि गोपाळी दादांच्या माध्यमातून शरद भाऊंनी मला फोन केला. फोन केल्याच्या नंतर ही सेवा मी पकडली. आज माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा ही फार महत्त्वाची सेवा आहे. हो, यांना आवाज वाढवा ना पुढच्यांना. वरती आवाज काय उपयोगाचा नाही. वा, हॅलो हॅलो, विको बंद करा. विको तो बास का काय ते बंद करा. आवाज घुमतोय बघा. कडक करा आवाज. वा वा वा. हॅलो 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 हॅलो. तामाया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबा माऊलीचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. माझा थोडासा आवाज बसल्यामुळे थोडासा माझा आवाज आता चिरकेल बरं का, कारण जवळजवळ 15-20 दिवस झाले शिवजयंती महोत्सव चालू आहे आणि या शिवजयंती महोत्सवानिमित्त कीर्तन देखील चालू आहेत. त्याच्यामुळे माझं शरीर आता मला साथ देत नाही. आज माझं शेवटचं कीर्तन असं म्हणा, कारण शिवजयंतीचे जे 15 कीर्तनं झाले त्या 15 कीर्तनामधलं आजचं शेवटचं कीर्तन. आज म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे माझ्यासाठी सुटका आहे. विठाला जवळजवळ 15 वर्षांपासून चालू असलेली ही हरिनामाची परंपरा आहे, या सप्त्याची परंपरा आहे. आणि म्हणून एकदा दिघा गाव करता मोठ्यानं टाळी वाजवा बघा, कारण 15 वर्षांपासून ही अखंड हरिनाम नाम सप्त्याची परंपरा चालू आहे. अविरतपणे चालू आहे, अविरतपणे. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे गतीर महाराज असतील, मोरे माऊली असतील, सर्वच आमचे गोपाळी दादा असतील, आदरणीय महाराज असतील, सगळेच महाराज मंडळी. सुंदरपैकी ज्यांचं यूट्यूब चॅनेल आज या ठिकाणी उपस्थित आहे ते यूट्यूबवाले देखील, त्यांचे देखील मनापासून मी आभार मानतो. सुंदर हार्मोनियम वादक आहे, तुमचे देखील मनापासून आभार मानतो. सुंदर पखवाजा आहेत, पखवाजा करता एकदा मोठ्यानं टाळी वाजवा बघा, फार गोड पखवाजा आहे महाराज. हो, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. दादा तुमचं नाव मला माहीत नाही, पण खरं सांगतो मनापासून खूप सुंदर सिस्टीम आहे. सुंदर टाळकरी आहेत, सुंदर गाणारे आहेत, सुंदर विनेकरी आहे, सुंदर चोपदार आहे. फक्त कीर्तनकाराच एक कावळ्यासारखा आहे. विठाला विठाला. ज्ञानोबारायांचं नाव घेतल्याच्या नंतर माया विलयाला जात. हा नामाचा महिमा आहे. कुणाच्या? ज्ञानदेवांच्या. महाराज कुणाचंही वर्णन असू द्या, वर्ण्य हा विषय वर्णन करणारावर अवलंबून असतो. तो कोणाचंही वर्णन असू द्या, संतांचं वर्णन असू द्या, जीवाचं वर्णन असू द्या, शिवाचं वर्णन असू द्या, वर्ण्य हा विषय वर्णन करणारावर अवलंबून असतो. जो कोणी वर्णन करतो तो अत्यंत महत्वाचा असतो. आज वर्णन करणारे संत आहेत, ज्यांचं वर्णन करायचं तेही संत आहेत, जे वर्णन करतायत तेही संत आहेत. संत संतांचं वर्णन करतात आणि म्हणून या वर्णनाला विशेष किंमत आहे महाराज, विशेष किंमत आहे. जे वर्णन करतात ते नारायण महाराज आहेत. नारायण महाराज देखील संत आहेत. ज्यांचं वर्णन करतात ती माऊली आहे, तेही संत आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कुणीही कुणाचं वर्णन करू नये. याला शास्त्र आहे महाराज. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम, नहीं वंद्या विजानाति पूर्वी प्रसव वेदना. एखाद्या वाज माऊलीचं वर्णन एखाद्या जन्म देणाऱ्या आईनं करू नये. अरे वाज माऊलीनं एखाद्या मुलाला जन्म देणाऱ्या माऊलीचं वर्णन करू नये. म्हणे का? अव जन्म देणाऱ्या माऊलीच्या यातना काय असतात जन्म देणाऱ्या आईलाच माहीत असते. जन्म देणाऱ्या आईला माहीत असते. आई काय आहे? जगद्गुरु तुकोबाराई लेकुराचे हित या अभंगामध्ये फार छान वर्णन करतात. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
दासी आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती लेपुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई आई झाल्यावर कळते. कुणालाही आईचं महत्व समजणार नाही. सज्जनो, एक ग्रंथ आहे बघा, श्यामची आई. फार सुंदर ग्रंथ आहे. कधीतरी एकदा तो ग्रंथ वाचा, नक्की वाचा, तुम्हाला आई कळेल. साने गुरुजींना 40-42 रात्रींचं वर्णन केलं. थोडासा आवाज कमी करा. आणि त्या 40-42 रात्रींमध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी लिहून काढल्या. साने गुरुजी म्हणतात की मला माझ्या आईची भेट घेण्याची इच्छा आहे, पण माझी आई लांब आहे, फार दूरवर आहे. आई कुठे? गावाला आहे, मायभूमीला आहे. आणि साने गुरुजी कुठे आहेत? पुण्याला आहेत. पुण्याला शिक्षणाला असताना साने गुरुजींच्या स्वप्नामध्ये आई गेली. आवाज दिला, श्याम, ए बाळा श्याम. आईचा आवाज आला, कानावरती आवाज आला आणि साने गुरुजी झोपेतून उठून जागे झाले. इकडे तिकडे बघायला लागले. आई कुठं दिसत नव्हती. आई दिसेना. मग साने गुरुजी रडायला लागले. फक्त पहाटे पडलेलं स्वप्न खरं होत असतं असं जन्मदात्या आईनं सांगितलं होतं. श्याम, पहाटे जे स्वप्न पडतं ना ते खरं होत असतं. साने गुरुजींना एवढंच गोष्ट ऐकली आणि ढसाढसा रडायला लागले. साने गुरुजी म्हणायचे, माझ्या आईची जोपर्यंत मला भेट होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. पण सज्जन हो, गरिबी किती वाईट असते माणसाच्या जीवनामध्ये. साने गुरुजींच्या जवळ पैसे नाही आहेत. साने गुरुजींना आईला भेटायला जायचंय, काय करावं? साने गुरुजींना त्या पुण्याच्या बस स्टँड वरती भीक मागितली. भीक मागितली. गरिबी किती वाईट असते. एक रुपया भीक मागितली. त्या काळामध्ये पुण्यावरून पालगडला जाण्याचं तिकीट होतं, मला वाटतं 10-15 रुपये. आणि एवढं तिकिटाला पैसे नाहीत. आईची भेट तर घ्यायची आहे, काय करावं? साने गुरुजींना बस स्टँड वरती भीक मागितली. एका माणसाने सांगितलं, श्याम, मी तुला 15 रुपये देतो, पण माझं एक काम करावं लागेल. म्हणे, काय काम करायचं? काही नाही, फक्त माझी बॅग आहे ना एवढी त्या बस वरती नेऊन ठेवायची, बस एवढंच काम करायचं. साने गुरुजी म्हटले, साहेब, मी तुमचं काम करतो, पण मला 15 रुपये द्याल? म्हणे, नक्की देतो, कर ना. साने गुरुजींना ती बॅग घेतली आणि एसटी वरती चढायला लागली. पण सज्जनो ऐका, साने गुरुजी जसे बसवरती चढले तसा धाड दिशी आवाज झाला आणि साने गुरुजींच्या हातातली बॅग खाली निसटली. बॅग निसटली, बॅगेचे तुकडे तुकडे झाले. साने गुरुजींची बॅग फुटली. बॅग तुटल्याच्या नंतर साहेबांना साने गुरुजींना मुस्करात मारली आणि सांगितलं, श्याम, माझी बॅग फोडलीस, आता कसले पैसे आले? निघ म्हटले भिकाऱ्या. साने गुरुजींना मारलं. लई रडले साने गुरुजी त्या दिवशी. एवढे रडले, फक्त आईच्या भेटीच्या गोडीनं त्यांनी ते निमूटपणे गिळलं आणि साने गुरुजी कंडक्टरच्या पाया पडायला लागले. कंडक्टर साहेबाला म्हटले, साहेब, मला माझ्या आईच्या भेटीला जायचंय साहेब. साहेब, मला माझ्या आईच्या भेटीला जायचंय साहेब, मला एकदाच घेऊन जा. जन्मांतरीचे तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही साहेब. साहेब, माझ्या कातड्याचे जोडे मी तुमच्या पायात होऊन घालीन साहेब, मला फक्त माझ्या आईकडे घेऊन जा साहेब. कंडक्टर साहेबांना दया आली आणि साने गुरुजींना घेऊन गेले. सज्जन हो, मी आई सांगतोय, आई. आईचं प्रेम हे आईलाच आईच जाणे. कंडक्टर साहेबांनी साने गुरुजींना नेलं
आणि पालगडला नेऊन सोडलं. पालगडला नेऊन सोडल्याच्या नंतर साने गुरुजी दारात गेले. अंगणामधली तुळस वाळलेली होती आणि तुळस वाळलेली पाहिली. साने गुरुजी आरडल्या मोठ्याने, ताईला हाक मारली, ताई. ताई जा बाहेर आली. विचारलं, श्याम का रे आरडलास? ताई माझी आई कुठे गेली? ताईनं सांगितलं, बाळा श्याम आपली आई आता कायमची निघून गेली. म्हणे कुठं गेली? म्हणे पंढरपूरला गेली का? आळंदीला गेली का? नाही रे श्याम, आपली आई आता अनंत काळाच्या पडद्याआड गेली, जिथून ती कधीच येणार नाही. आई न येण्यासाठी गेली. महाराज मी एक सांगू माता भगिनींनो, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली आई परत कधी दिसत नसते. सज्जन हो, मातीआड गेलेली आई परत कधी दिसत नाही. आणि म्हणून साने गुरुजी रडायला लागले आणि रडता रडता एक मावशी जवळ आली. अशी या मावशीसारखी मावशी जवळ गेली आणि श्यामला म्हणू लागले, श्याम नको रे रडू राजा, तुझी आई येईल. म्हणे कधी येईल? म्हणे 10व्याच्या दिवशी येईल. दशक्रियेपर्यंत साने गुरुजी जेवले नाहीत, अन्नाचा कण नाही घेतला, पाण्याचा घोट नाही घेतला. 10 दिवस उपवाशी राहिले. 10 दिवस माझ्या आईची भेट मला होणार. कुठल्याही लेकरापासून त्याची आई मरू नये. अनाथाची प्रत ही कुत्र्यापाशी देखील राहत नाही असते महाराज, कुत्र्यापाशी देखील राहत नसते. साने गुरुजी ढसाढसा रडले. 10 दिवस उपवाशी राहिले. दशक्रियेच्या दिवशी पिंड मांडलं. साने गुरुजी हात जोडून बसले. आज माझी आई येणार, आज माझी आई येणार. आईची वाट पाहत होते. ब्राह्मण काकाला विचारलं, काका सांगा ना माझी आई कधी येणार? काकांनी सांगितलं, श्याम तुझी आई आत्ता येईल, मग येईल, नक्की येईल. कुणाच्या रूपानं? म्हणे कावळ्याच्या रूपाने येईल. कावळ्याची वाट पाहत राहिले. 8 वाजले, 8:30 वाजले आणि 8:30 वाजता काका म्हटले, तुझी आई काही शिवेना, काकस्पर्श काही होईना. श्याम तुझ्या आईचा जीव कुठेतरी अडकला म्हटले. म्हणे कुठं अडकला असेल माझ्या आईचा जीव? आणि मग ब्राह्मण काकांनी सांगितलं, तुझ्या आईचा जीव विचार कर कुठे अडकला. आणि मग साने गुरुजींच्या डोक्यामध्ये टूप पेटली की माझा भाऊ घरी झोपलेला आहे. झोपलेल्या भावाला पळत पळत गेले आणि घेऊन आले आणि कावळ्याच्या समोर धरलं आणि कावळ्याला सांगितलं, ए काऊ मी माझ्या भावाला जीव लावील, माझ्या भावाला काही कमी पडून देणार नाही. महाराज मुख्या जनावरांनी खाली यावं आणि त्या कावळ्यानं पिंडाला स्पर्श करावा. सज्जन हो, मी तुम्हाला का सांगतो ही गोष्ट? आई मरून गेली होती, पण मेलेल्या आईचा आत्मा त्या मुलांमध्ये गुंतलेला होता. याला लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त म्हणतात. ऐसी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे. आणि म्हणून संतांचं तसंच वर्णन आहे महाराज, जसं आईचं वर्णन आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आईचे कळवळ्याची जाती, आईचे संतांना आईची उपमा दिली. आईची उपमा का दिली? कारण संत फक्त आईच जाणू शकते आणि आई फक्त संतच जाणू शकते. उपमा कुणालाही कुणाची देऊ नये महाराज, कुणालाच देऊ नये. संतांना संताची उपमा द्यावी, आईला आईची उपमा द्यावी. उपमेय हे उपमानासारखे भासते तेव्हा उपमा हा अलंकार होत असतो, बरोबर की नाही? उपमेय हे उपमानासारखे भासावे लागते. इथे संत आहेत आणि उपमा कुणाची द्यायची? आईची. ऐका, आईची उपमा देत असताना संत हे आईसारखे जाणवतात.
म्हणून संतांना आईची उपमा आहे. लेकुराचे हित मी महाराज नेहमी सांगत असतो. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, तानुल्याची चिंता. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची त्यांच्याकरता. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. किती गोड प्रमाण आहे बघा, समर्पक प्रमाण. आणखीन दुसरी उपमा तुकोबरायांनी संतांना दिली. कोणती उपमा दिली? अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी, तैसे सजसे संत जगी क्रिया करुणी दावी अंगी. कैसे संत जगी अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाटी. म्हणजे जसं गुरु आपल्या शिष्याला हातामध्ये पाटी घेऊन शिकवतात, तैसे संत जगी. आणखीन दुसरं उदाहरण सांगितलं. बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली, तैसे संत जगी. ज्याप्रमाणे आई आपलं पाऊल टाकत असते. आईला मोठ्या ढंगा टाकता येत नाहीत का? टाकता येतात, पण आपल्या मुलाकरता, मुलाला हातामध्ये धरलेला असतं, आपल्या मुलाकरता ती माऊली छोटे 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 पावलं करून टाकत असते. का? बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करुणी दावे ती अंगी. तुकोबराय म्हणतात तद्वत संत असतात. ही उपमा आहे बरं का, उपमा अलंकार आहे. आता उपमा अलंकार 10वीला मला वाटतं इयत्ता 10वीला सगळ्यांना असतो, आणि उपमा अलंकार अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावरती चिंतन मांडत असताना मी नेहमी सांगतो, शूराला शूराची उपमा द्यावी, कुणालाही कुणाची उपमा देऊ नये. शूर शूरच असतो महाराज. एका 12व्या शतकामधला इतिहास आठवा. 12व्या शतकातल्या इतिहासामध्ये एकही शूर नाही. 1275 साली ज्ञानेश्वर माऊलींना समाधी लावली, आणि ज्ञानोबा माऊलीला समाधी लावल्याच्या नंतर महाराष्ट्र हा अंधकारामध्ये गेला. महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्र विसरला. नोहे नोहे राजा रामदेवाचं राज्य महाराष्ट्रावरती होतं, आणि राजा रामदेवाचं राज्य देवगिरी किल्ल्यावरून संपूर्ण महाराष्ट्र प्रांतावरती असताना, यादवांचं राज्य असताना अचानक भारत देशाला नजर लागली. आणि नजर लागल्याच्या नंतर भारत देश कायमचा पारतंत्र्यामध्ये गेला. कायमचा पारतंत्र्यामध्ये. त्या दिवशी भारतावरचं भगवा झेंड्याचं निशाण खाली कोसळलं, आणि भारत देशावर हिरवा निशाण फडकायला लागलं. ते हिरवा निशाण फडकायला लागल्याच्या नंतर अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, आणि देवगिरीचं नामकरण झालं दौलताबाद. देवगिरीचं नामकरण झालं दौलताबाद. देवगिरी पारतंत्र्यामध्ये गेली. त्या दिवसापासून ते 15व्या शतकापर्यंत महाराष्ट्राला कुणी वालीच मिळाला नाही, कुणीच नाही. आणि मग 15व्या शतकामध्ये एकनाथ बाबांनी पैठणच्या तीर्थक्षेत्रावरती दारू गडबय्य दारू दारू गडबय्य दारू
दारुगड बजाता दारुगड दारुगड बजदा पंढरपूर लक्ष्मी दारुगड दारुगड बजदा तुळजापूर भवानी दारुगड दारुगड बजदा पंढरपूर निवासी दारुगड दारुगड बजदा दारुगड बजदा दारुगड दारुगड बजदा महाराष्ट्र शारद दारुघर आवाज दिला पैठणच्या नाथ बाबांना आणि तो आवाज गोदा तीरावरती घुमला महाराज. मला असं सांगायचंय 15व्या शतकामध्ये महाराष्ट्राला वाली मिळाला आणि आमच्या एकनाथ महाराजांनी आई भवानीला साथ घातली आणि आई भवानी धावून आली. अनादि निर्गुण प्रगट एकनाथ बाबांनी तिचं वर्णन केलं. आईचा जोगवा मागेन आवाज दिला आणि भवानी आई धावून आली. महाराज ऐका, त्यावेळेला महाराष्ट्राचं वर्णन केलं. किती सुंदर होता महाराष्ट्र. कला कौशल्यानं रमला होता महाराष्ट्र. नाथबाबांच्या काळात दया दुधानं नाहला होता महाराष्ट्र. कसा होता महाराष्ट्र? ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्यांनं संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमलाय. जिकडे पाहिल तिकडे अभंगाचे घोष ऐकू येत आहे. जिकडे पाहिल तिकडे टाळ मृदंगाचा आवाज येतोय. आवगे गरज पंढरपूर, आवगे गरज पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. आवगे गरज पंढरपूर, नामाचा गजर. जिकडे पाहिजे तिकडे टाळ मृदंगाचा आवाज यायचा. सगळा महाराष्ट्र दुमदुमलाय. आणि पंढरपुरातलं वातावरण 15व्या शतकातलं सांगतोय. दिंड्या पताकांचे भार, दिंड्या पताकांचे भार, दिंड्या पताकांचे भार, दिंड्या पताकांचे भार. विठ्ठल विठ्ठल गगरी, विठ्ठल विठ्ठल गगरी, आवडे
चालला नामाचा गजर. जिकडे पाहिजे तिकडे नामाचा गजर आहे. अशा वेळेला पैठणवरून नाथबाबांनी तिला हाक मारली. आणि मग ऐका, राजमाता जिजाऊ 16व्या शतकामध्ये राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावरती असताना एक लक्ष्मी नावाच्या दासीनं राजमाता जिजाऊंना विचारलंय. लक्ष्मी विचारते, माते तुम्हाला डोहाळे काय होतात? राजमाता जिजाऊंनी सांगितलं, मला डोहाळे होतात. काय? मला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, शाहिस्ते खानाचा मुंडक छाटावं. मला वाटतं त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढावा. मला वाटतं हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी. आणि हे हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. राजमाता जिजाऊंना लागलेले डोहाळे. आणि तुमच्या आमच्या आईला जर विचारलं काय डोहाळे होतात, तर त्या म्हणतात आम्हाला माती खावीशी वाटते, आम्हाला चिंचा खाव्या वाटतात. हे तुमच्या आमच्या डोहाळे. राजमाता होत्या, हो आई होत्या त्या. पण आई कुणाच्या आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या. अशी आई महाराज जगी आईसी आई व्हावी, अशी आई असावी. कशी? राजमाता जिजाऊंसारखी. महाराज मी एक सांगू का, कलियुगातल्या मुलांना कधीच मायेचा पदर मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. तुम्ही म्हणाल का मिळणार नाही? कारण गावांच्या जमान्यामध्ये मायेचा पदरच राहिला नाही. गावांच्या जमान्यामध्ये मायेचा पदरच राहिला नाही. मायेचा पदर मिळेल कुठून? राजमाता जिजाऊ होत्या त्या. जिजाऊ मासाहेबांना डोळे लागले, दिवस गेले, दिवसामागून दिवस जात राहिले. आणि तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला. मी जन्म म्हणणार नाही, अवतार झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर हर. आवाज नाही आला बघा, आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपतींचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. 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 शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला, हर हर शिवाजी जन्मला, हर हर बोला. हर हर हर. गोड वर्णन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे. किती सांगू मी, सांगू कुणाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू कुणाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला. रास खेळू चला, रंग उधळू चला. रास खेळू चला, रंग उधळू चला. खेळू चला, रंग उधळू चला. आला आला शिव बाला. किती सांगू मी,
सांगतो हे वर्णन. एका शूराचा जन्म झाला आणि शूराचा जन्म झाला म्हणून ऐका, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे. किती छान वर्णन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, किती छान. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद झाला. महाराजांचं जीवन किती आदर्श आहे. एकामेकासाठी जीवन जगायला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यांच्या बरोबर असणारे सगळे मावळे पहा तुम्ही. तानाजी मालुसरे असतील, वीर बाजी पासलकर असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, येसाजी कंक असतील, शिवाजी काशीद असतील, जिवाजी महाला असेल, सगळ्या मावळ्यांना दुसऱ्यांसाठी आयुष्य अर्पण केलं सगळ्यांनी. आणि म्हणून कुणीही कुणाचं वर्णन करू नये महाराज. त्याच्याकरता शूराचं वर्णन. शुरा शोभती हत्यारे, गाड्या हसतील पोरे, शूर मिरवे रणांगणी, गाड्या मनी बुरबुरी. शुरा शोभती हत्यारे किंवा शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. शूर रणांगणामध्ये करतो, शूर रणांगणामध्ये करतो. ज्यावेळेस तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गेले आणि राजांना म्हणाले, राजे लग्न आहे माझ्या मुलाचं, याल का राजे. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, महाराज विराज, आइए महाराज विराज, याल का राजे माझ्या मुलाच्या लग्नाला. राजांना सांगितलं, तान्ह्या मला तुझ्या मुलाच्या लग्नाला येता येणार नाही. का राजे, काय येता येणार नाही. तानाजी मालुसरेंना राजे म्हणाले, मला कोंडाण्याच्या स्वारीला जायचे, कोंडाण्याच्या स्वारीला. राजे आमच्यासारखा मावळा जिवंत असताना तुम्ही कोंढाण्याच्या स्वारीला जाणार राजे. मग आमच्या जीवनाला अर्थ काय राहिला. आमचं जीवन व्यर्थ आहे राजे. आम्ही आधी लगीन कोंडाण्याचा लावू अथवा गडावरून खाली उडी मारून आमचं जीवन संपवून टाकू. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं शूर ओळखावा रणी, मग माझ्या रायबाचं. निघालाय तानाजी. 350 वाघ सोबत आहेत आणि पुणे प्रांताच्या बाहेर तानाजी मालुसरेंचं आगमन झालेलं आहे. पुण्याच्या बाहेर पडल्या 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 सिंहगड समोर दिसतोय. त्याचं जुनं नाव सिंहगड नव्हतं, जुनं नाव कोंढाणा आहे. आणि कोंढाण्याच्या उत्तरेच्या बाजूला डोंगिरीचा कडा आहे. ज्या कड्याच्या पायथ्याला तानाजी मालुसरे पोहोचलेत. 350 वाघ सोबत आहेत. रात्रीचे 1 वाजलेत. असं वाटत होतं सह्याद्री नावाची वाघिणी आली की काय, आणि त्या वाघिणीच्या पोटी 350 वाघ जन्माला आली की काय असं वाटत होतं. आणि तानाजी मालुसरेंना त्या गडावरती प्रवेश केला. गडावरती यशवंती नावाच्या घोरपडीला फेकण्यात आलं. यशवंती वरती चढली. यशवंतीच्या शेपटीला धरून एक एक मावळावरती चढला. 350 मावळे गडावरती चढले. गडाचा दरवाजा तोडला गेला. रात्रीच्या 1 वाजता उदयभान सिंह राठोडावर आक्रमण झालं. तलवारीवर तलवार पडत होती, ढालीवरती ढाल पडत होती. घनघोर युद्ध झालं. रात्रीच्या वेळेला रक्ताचा पाट वाहिला आणि त्या रक्ताच्या पाटामध्ये तानाजी मालुसरे घायाळ झाले. घायाळ झालेल्या तानाजीच्या पाठीवरती वार झाला. तानाजीचा हात तुटला, पण तानाजी लढत राहिला. लढता 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 तानाजी खाली कोसळला. आता संपलं सारं. त्याच वेळेला सूर्याजी मालुसरे जवळ आले आणि तानाजी रावांना विचारले, महाराज तुम्ही तर कोसळले सरदार, आता तुम्हीच कोसळले तर बाकीच्यांचं कसं होणार. सुभेदारांना मांडीवरती घेतलं आणि रक्ताच्या थारोळ्यानं
सूर्याजी मालुसरेंची मांडी भरून निघाली. सूर्याजींना सुभेदारांच्या मुखावरचा हात पुसला आणि मुखावरून हात फिरवल्याच्या नंतर सुभेदार पुन्हा उठले आणि सांगू लागले आपल्या भावाला, मला तोपर्यंत मरता येणार नाही जोपर्यंत कोंढाणा गड जिंकत नाही तोपर्यंत मरता येणार नाही. पुन्हा उठला तानाजी, पुन्हा लढायला लागला. लढता 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 घायाळ झाला. घायाळ झालेला तानाजी लढला. शेवटी शेलार मामा पुढे आले. शेलार मामांनी तलवार हातामध्ये घेतली आणि उदय भानाचं मुंडक छाटून टाकलं आणि गड जिंकून घेतला. गडावरती भगवा झेंडा फडकला. भगवा झेंडा फडकला. गड आला. पण माझा सिंह मात्र कायमचा निघून गेला. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी असा शूर असावा. कुणी कुणाचं वर्णन करू नये. तान्हाजी मालुसरेंचं वर्णन करायचं असेल तर तान्हाजीराव व्हावं लागतं. संतांचं वर्णन करायचं असेल तर संत व्हावं लागतं. आजच्या अभंगात जे वर्णन करतायत ते संत आहेत. ज्यांचं वर्णन करतायत तेही संत आहेत. काय वर्णन करतायत त्या अभंगाच्या माया गेली समूळ विलया. संतांनी संतांचं वर्णन केलं. या अभंगाची भूमिका फार गोड आहे महाराज, फार गोड. आता तुम्ही म्हणाल 10:30 वाजलेत, पण खरं सांगू का 10:30 वाजलेत पण आत्ताशी अभंगाची सुरुवात झाली. अभंगाची समाप्ती पहाटे 4 वाजता होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला बसावं लागणार आहे. मी तुमचा तळतळाट घेणार नाही. पण ऐका, पंढरपुरामध्ये जावं लागतं या अभंगाची भूमिका पाहायला. चला पंढरीला. पंढरपुरामध्ये सकल संत मांदियाळी बसलेली आहे. अचानक का कुणास ठाऊक नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय दोघंही सोबत पांडुरंगाकडे गेले. आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. ऐका, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि ज्या वेळेस ज्ञानोबा माऊलीनं पांडुरंगाला पाहिलं त्यावेळेस ज्ञानोबा माऊली रडायला लागली. ज्ञानोबा माऊलीच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा व्हायला लागल्या. शिवरंजनी वाचवा. ज्ञानोबा रायानं पांडुरंगाकडे पाहिलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर ज्ञानोबा माऊली रडते. रडणाऱ्या माऊलीकडे पाहून पांडुरंगाने विचारलंय, माऊली का रडता तुम्ही?
माऊलीनं सांगितलं, देवा आता माझा हरिपाठ झाला, आता माझी ज्ञानेश्वरी झाली, आता माझं ग्रंथ पूर्ण झाले, आता चांगदेव 65 झाली, आता मला समाधी घ्यायची. माऊली, समाधी घेण्याचं हे काय वय आहे का तुमचं? हे वय नाही तुमचं. आता डोळे झाकायचे नाहीत. पण माऊली म्हणतात, देवा नाही, जेव्हा वेळ संपली तेव्हा माणसानं थांबू नये. वेळ झाली रे झाली की माणसानं निघून जावं. आणि संत महात्मे येतात, आम्ही वैकुंठवासी, आमचं कार्य संपलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमचं कार्य झालं आणि संतांनी थांबू नये. कार्य झाल्याच्या नंतर शिवरंजनीचे ज्ञानोबा माऊली पांडुरंगाकडे माफी मागताय आणि पांडुरंगाला सांगताय, देवा माझी वेळ संपली रे देवा. आता यदा कदाचित तुझी वारी करत असताना माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला मोठ्या अंतःकरणानं मला माफ कर. ज्ञानोबा माऊलीनं पांडुरंगाच्या समोर हात जोडले आणि पांडुरंगाच्या डोळ्यात खळदिशी पाणी आलं. तर पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा माऊलीला म्हणतात, गवताच्या काडीला सुद्धा माझ्या माऊलीनं कधी दुखवलं नाही आणि तू माझ्याकडे कशाला माफी मागतेस? नाही रे देवा, जगाच्या पाठीवरती तुझ्यासारखं मन कुणाचंच नाही. चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, असं तुमचं मन आहे देवा. म्हणून देवा आता मला समाधी घ्यायची. हंबळला फोडला नामदेव रायानं, नामा होत सेखे दक्षिण ज्ञानदेवा कारणे. मग प्रश्न आधारिला नामा नामास कुंदो जो लागला, कागा ज्ञान देवा गेला मज सांडोनिया. ऐसा कैसा रे तुझा भक्त. नामदेव रायाला वाईट वाटलं. नामा होत सेखे दक्षिण ज्ञान देवा कारण. सगळे संत मांद्याळी आळंदीच्या दिशेला निघाले. सगळे निघाले. आळंदीला निघाल्याच्या नंतर सगळे रडतायत. सगळ्यात जास्त रडणाऱ्या मुक्ताबाई होत्या. मुक्ताबाई जवळ आल्या आणि जवळ येऊन माझ्या ज्ञानदेवाला कवटाळून मिठी मारतायत आणि दादाला विचारतायत, दादा लहान होतास रे तू, त्या दिवशी ताटीचा दरवाजा लावून बसला होता रे. त्या दिवशी तू माझं ऐकलं होतं दादा. मी तुला एकदाच आवाज दिला, दादा दरवाजा उघड. तर माझ्या दादाने त्यावेळेला माझं ऐकलं होतं ना, तसं आज देखील माझं ऐकणार आहे दादा. जाऊ नको समाधीला. मुक्ते, अगं संतांना जास्त दिवस या भूतलावरती राहायचं नसतं. संतांचं कार्य झाल्याच्या नंतर संतांना निघून जायचं असतं. मुक्ते, मी ज्या ठिकाणी चाललोय ती जागा म्हणजे माझ्या पांडुरंगाची मांडी आहे. आणि माझ्या पांडुरंगाच्या मांडीवरती झोपण्यासाठी जाताना मुक्ते कधी अडवायचं नसतं. निवृत्तीनाथ दादानं मुक्ताबाईला हाक मारली आणि मुक्तेला आवाज दिला, मुक्ता, ज्ञानदादा आता आपला राहिला नाही. ज्ञानदादा आता पांडुरंगाचा झाला. मुक्ता पाठीमागे सरकली. त्याच्यानंतर चिमुरडा सोपान होता. सोपानाला लहानपणीचं जीवन आठवलं.
आम्हाला भूक लागली की आमचा ज्ञानदादा मधुकरी मागून आणायचा, आम्हाला 2 घास खाऊ घालायचा। आता आम्ही कुणाकडे मधुकरी मागावी? आमच्या दादानं आम्हाला कधी उपवाशी राहून दिलं नाही। तुम्हाला एक सांगू दादा, माझी माऊली ज्या वेळेस आळंदीत मधुकरीला जायची ना, लोक दरवाजा लावून घ्यायचे, ज्ञानोबाराय घरी यायचे, त्या 3ही भावांना समोर ठेवायचे, समोर बसवायचे, समोर निवृत्तीला दादा असायचे, मुक्ताबाई असायच्या, स्वपन काका असायचे, सगळ्यांना ताट वाढायचे। त्या ताटामध्ये जेवण नव्हतं वाढत, कारण जेवण कोणी देत नव्हतं। भावंडांना भूक लागल्याच्या नंतर ज्ञानोबा माऊली सगळ्यांना डोळे झाकायला लावायचे, इंद्रायणीच्या वाळवंटात जायचे, कमंडलू भरून पाणी आणायचे, त्या ताटामध्ये पाणी ओतायचे, आजान वृक्षाची पानं चुरगाळायचे, आणि आजान वृक्षाची पानं चुरगाळून माझ्या सोपान काकाला मुक्ताबाईला खाऊ घालायचे। एवढे वाईट दिवस आमच्या संतांनी भोगले महाराज त्यावेळेस। आणि म्हणून वारकरी संप्रदायाला श्रीमंतीचे दिवस आहेत। माझी माऊली जर उपवाशी राहिली नसती, माझे सोपान काका जर उपवाशी राहिले नसते, तर आज आम्ही पोट भरू शकलो नसतो। पण वारकरी संप्रदायासाठी त्यांनी किती मोठा त्याग केला। अंतकरणापासून एक एक रात्र त्यांनी उपवाशी काढली। सोपान काकाला, चिमुरड्या, मुक्ताबाईला ते घास भरवले, आणि काकांना आठवण झाली, माझ्या माऊलीची आठवण झाली। माऊली, आम्हाला कायमची सोडून चाललीस ना तू? माऊली, एक बोलू का माऊली? तू गेल्यानंतर मला करमणार नाही। सोपान काका रडायला लागले। रडणाऱ्या सोपानाकडे पाहून माऊली म्हणाले, सोपाना, काही काळजी करू नको, पुढल्या जन्मामध्ये आपण दोघं भाऊ भाऊ म्हणूनच जन्माला येऊ। माऊली निघाले समाधीला, माऊली निघाले। जसजसे माऊली पुढे चालले होते ना, तसतसे वारकरी रडायला लागले होते। सगळ्या वारकऱ्यांनी आंबरडा फोडला, सगळे वारकरी रडायला लागले। माऊली इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये जाऊन बसले। असं वर्णन केलं इतिहासामध्ये, नारा विठा पुढे चाले, ऐसे इंद्रायणी आले, सौंदर्य वृक्षा तळी बैसले, परिवार सकळ भक्त। आणि मग त्यावेळेला नाम याच्या नारायण घेतलीसे आळी, या भूमीचे महिमान सांग म्हणे वनमाळी। ज्ञानोबरायाच्या समाधीच्या प्रकरणामध्ये फार छान प्रमाण आहेत। सांग भगवंता, माझ्या माऊलीला आळंदीतच का जागा दिली, पंढरपुरामध्ये समाधीला का जागा दिली नाही? नारायण महाराजांनी भांडण मांडलं, कुणासमोर? देवासमोर। आणि देव नारायणाला सांगतायत, समजावून सांगतायत। देव म्हणतात नारायणाला, नारायणा, मी माऊलीला आळंदीत का जागा दिली? अष्टोत्तरसे वेळा साधिली समाधी, ऐसे हे अनादी ठावा असे। अष्टोत्तरसे वेळा समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली, बा माझी समाधी पहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्य गोप्य। समाधीच्या अभंगामध्ये वर्णन केलं। म्हणे, उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची। आणि माऊली जाऊन बसले, जाऊली ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली। ज्ञानेश्वरी पुढे ठेवली आहे, एक हात निवृत्तीनाथांनी धरलाय, एक हात भगवंतानं धरलाय। देव निवृत्ती यानी
धन्नी जाऊन ज्ञानेश्वर बैसले असनामरी देव निवृत्ती यानी दरिले दोन्ही करा. महाराज एक सांगू का मी तुम्हाला, मनुष्याच्या जीवनाची सार्थकत्व तेव्हा आहे ज्या दिवशी तुमचा सक्का भाऊ आहे ना, मी काय सांगतो ध्यान देऊन ऐका माझं वाक्य, ज्या दिवशी लोकांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा धरू नये, पण आपल्या सख्या भावानं आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला सक्का भाऊ जर तुम्हाला चांगला म्हणत नसेल तर समजून जा तुमचं जीवन वाया गेलं, वाया. सक्का भाऊ तुमच्यासाठी रडला पाहिजे महाराज, त्याच दिवशी तुमच्या जीवनाची खरी परिपूर्णता आहे. सक्का भाऊ भावासाठी रडत नाही महाराज. आज घराघरात तुम्ही पहा, भावा भावांचे वाद आहेत दादा, भावा भावांचे इतके वाद आहेत का कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि आपल्या उच्च न्यायालयामध्ये सगळ्यात जास्त खटले हे जमिनींचे असतील, सगळ्यात जास्त खटले. आणि जगाच्या पाठीवरती भाऊ भावाचे वैर खूप आहेत, पण एकमेव ज्ञानोबा माऊली असे आहेत का ज्यांचं वर्णन निवृत्तीनाथांनी केलंय. आणि निवृत्तीनाथाला विचारले देवानं, देव म्हणतात निवृत्तीनाथाला, नाथा कसा होता तुमचा भाऊ? निवृत्तीनाथ म्हणतात, माझा भाऊ सांगू देवा, विलाप मांडियला भक्ती खंती करिता त्रिजगती, ज्ञानदेवा सारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. अनेक मूर्त्या पाहिल्या पण अशी मूर्ती नाही पाहिली. मर्यादा कधी नाही केली शिष्य गुरुपण सिद्धीस नेले. माझ्या माऊलीनं कधी कुणाची अमर्यादाच केली नाही, अमर्यादा कधी नाही केली येणे शिष्य गुरुपण सिद्धीस नेले. असा होता माझा ज्ञाना. माझा ज्ञाना कसं आहे सांगू, माझ्या ज्ञानानं या संपूर्ण विश्वाला वेड लावलं, एवढं वेड लावलं. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले, परी निवृत्ती ज्ञानदेव सोडविले. अपार जीव जंतू असंख्य भक्त आहेत, असंख्य होतील, पण माऊली सारखे नाही. गेला दिगंबर
अशी होती माझी माऊली. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्याच्या नंतर स्वपन काका मुक्ताबाई यांनी शरीर सांडून दिलं. निवृत्तीने बाहेर आली रे गोपाळा, निवृत्तीने बाहेर आली रे सोपान मुक्ताई सांडिती शरीर मनती धरा धरा निवृत्तीसी. सगळे संत रडताय. एवढं गोड वर्णन केलं इतिहासात. ज्ञानोबा माऊली समाधिस्थ झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे नदीच्या माशा घातले माजवन, तैसे जनवन कालवले. हो, तैसे जनवन कालवले. ज्याप्रमाणे एखादा बांध फुटावा तशी संतांच्या अंतकरणाची अवस्था आहे असं वर्णन केलंय. का नामदेव महाराज म्हणतात की त्यावेळेला माऊली समाधिस्थ झाल्याच्या नंतर बांधल्या पेंडाचा गोड वर्णन केलं. पेंडी सुटावी तशी संतांच्या अंतकरणाची अवस्था आहे. आणखीन कसं वर्णन केलंय. माया बाप्या त्यागी आले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा आले नाही. ज्या वेळेला आमच्या आई वडील आम्हाला सोडून गेले त्यावेळेला देखील असं संकट नाही आलं. असं संकट आज आलं. ज्ञानोबा माऊली समाधिस्थ झाले आणि सगळे संत मांदियाळी पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरपुरामध्ये सगळे पोचले आणि एका ब्राह्मण काकानं विचारलं, का रे, जाताना तुम्ही विठ्ठलाचं भजन करताय, येताना तुम्ही माऊलीचं भजन करताय. ते माऊलीचं भजन करायचे. कसं करायचे. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
माऊली ज्ञानेश्वर महाराज. सगळ्यांच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे, सगळ्यांच्या मुखामध्ये माऊलीचं नामस्मरण आहे. आणि हे माऊलीचं नामस्मरण बडवे मंडळींना ऐकलं आणि ते म्हणाले, अरे जाताना तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करताय आणि येताना माऊलीचं करताय, काय असं त्या ज्ञानादेवाच्या नावामध्ये काय आहे म्हटल्यानंतर आमचे नारायण महाराज पुढे आले आणि नारायण महाराजांना आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, संत महिमावर संत महिमावर दिलं. टाळी वाजवा एकदा.
टाळी तर इतकी गोड वाजवतात. जोरात वाजवा अशी जोरात. वा संत महिमा, संत महिमावर किती निर्जीव चालविली भिंती. संतांचा महिमा आहे. दादा मी दुपारी बसनी येत होतो, एसटीने येत होतो आणि एसटी स्टँडवरती उभा होतो. बॅग माझ्या खांद्यावरती होती आणि बॅग खांद्यावरती असताना एक मुलगा मला कॉलेज कुमार भेटला आणि त्या कॉलेज कुमारानं मला विचारलं, महाराज तुमच्या ज्ञानोबा माऊलीनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. म्हटलं हो, आमच्या माऊलीचा महिमा तेवढा आहे का आमच्या ज्ञानोबा माऊलीनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. पण त्याचा पुढचा प्रश्न आहे का, जर तुमच्या ज्ञानोबा माऊलीनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले हो तर तुम्ही कोणता प्राणी बोलवाल. त्याने प्रश्न काय केला मला, तुम्ही कोणता प्राणी बोलवाल. आता मी म्हटलं माघार घ्यावी तर वारकरी कसला. वारकरी त्याला म्हणतात जो जीवनात कधी माघार घेत नाही, त्याला वारकरी म्हणतात. मी त्याला सांगितलं हो मलाही रेड्याच्या मुखातून वेद बोलवता येणार नाहीत. माऊलीचा महिमा तो माऊलीच आहेत. कसं आहे, बहु दुधडा जरी झाली म्हैस आणि गाय तरी काय होईल कामधेनू. संत ते संत आहेत, पण ज्ञानोबारायाचं लेकरू म्हणून मला देखील मुक जनावर बोलवता येतं हो. मग दाखवा बोलून म्हटला. आता मी शेळ्या वळलेला माणूस आहे दादा, आणि गावाकडे असताना शेळ्या वळायचो. आता शेळ्या वळता वळता शेळीला हाक मारल्यानंतर शेळी कशी पटकन जवळ येते. शेळीला हाक कशी मारतात आपल्या इकडं, हर्र, बरोबर की नाही. मी शेळीला हाक मारली. आता बस स्टँड वरती मोकार शेळ्या असतात. हाक मारली शेळीला, हर्र, एक शेळी माझ्या जवळ आली आणि शेळीकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, बघ मी शेळीच्या मुखातून बोलून दाखवील. म्हणे शेळीला बोलो, हो शेळीला बोलून दाखवणार. दाखवा म्हटला. चला तुमच्यात काय पावर आहे बघतोच म्हटला. आता मी शेळीला जवळ घेतलं, शेळीच्या पाया पडलो, एक नारळ फोडला आणि शेळीला सांगितलं, सांग सांग शेळे माझी इज्जत तेरी हात में है. बोल शेळे, सांग शेळे. शेळीचा कान पकडला बाबा, कान पकडला आणि शेळीला मी विचारलं, सांग शेळे एप्रिल नंतर कोणता महिना येतोय. ती म्हटली मे. आता मे म्हटल्याच्या नंतर ते म्हटलं महाराज चिटिंग झाली. म्हटलं चिटिंग नाही झाली, मी पुन्हा बोलून दाखवेल. म्हटलं ऐक तुला परत बोलून दाखवू का. म्हटलं हा दाखव म्हटला. शेळीचा पुन्हा कान पकडला, शेळीच्या पाया पडलो, शेळीला पुन्हा एक नारळ फोडला. आता नारळांची माझ्याकडे कमीच नाही मार, एक पोत भरून नारळ साठवून ठेवलेत बाबा, एक पोत भरून. आणि प्रत्येक कीर्तनाचं नारळ मी सोडीतच नाही, घरी नेतो. त्या दिवशी मी नारळाचं पोत बाहेर काढलं बाबा. थंडीचे दिवस आहे म्हटलं, खारीक खोबऱ्याचा कूट करावा. चोपदार खोटं बोलणार नाही. एक नारळ फोडला का त्याच्यात निघायचं दही, दुसरा नारळ फोडला का त्याच्यात निघायचा बुक्का. दही बुक्का, दही बुक्का. माया बायकोने ते पोतच माझ्या समोर आणून आपटलं. मला म्हणे महाराज इथून पुढं नारळ आणताना पाण्यात आणत जा, बिना पाण्याचा नारळ घरी आणायचाच नाही. इथून पुढे मी ठरवलंय. आणि शाली नेताना सुद्धा अशा शाली गोळा करून ठेवल्यात का कमीत कमी 4-5 गोधड्या होतील बघा घरी, एवढ्या शाली. असो नारळ फोडला, शेळीला सांगितलं, सांग सांग शेळे जूनच्या अगोदर कोणता महिना येतो. शेळी म्हटली म्या. बाबा विनोदाचा भाग 2 मिनिटं सोडून द्या. संत ते संत आहेत. संत पदाला आपण कधी जाऊ शकत नाही. संतांचा महिमा अगाध आहे. संतांचं वर्णन आपल्यासारख्या पामरानं काय करावं. नारायण महाराज स्वतः सांगतात मला त्यांचं वर्णन करता येणार नाही, मग मी काय करतो, मी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. जड मूड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोले, संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती. विठोबार कुमार शिवाजी महाराज
धर्मवीर संभाजी महाराज की जय। गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार जय गोपाळ हरे पामरानं त्यांचं कितीही वर्णन केलं, ज्ञानोबा माऊली ती माऊली आहे महाराज, त्यांचं वर्णन माझ्यासारख्या मुखाने होणार नाही। मी फक्त एकच करतो, काय करतो, मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, मी त्यांना नमन करतो, याच्या पलीकडे माझ्याकडे शब्द नाहीत। ज्ञानोबा माऊली करता जाता जाता सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे बघा, जास्त काय मी उचित जास्त वेळ घेणार नाही। 11 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि महाराजांना जास्त वेळ घेणं म्हणजे सगळ्यांचा तळतळाट घ्यावा, पण झोपणाऱ्याचा तळतळाट लय वाईट असतो महाराज। आम्ही सगळ्यांचा तळतळाट घेतो, झोपणाऱ्याचा तळतळाट कधी घेत नाही बघा, कधीच घेत नाही, कधीच नाही। मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, नारायण महाराज शेवटच्या चरणामध्ये नमन करतात। आता नमनाचे अनेक प्रकारे महाराज, जागी जागच्या भाषा वेगवेगळ्या असतात। आज नारायण महाराजांची भाषा थोडीशी वेगळी आहे। नमन याचा अर्थ, नमन म्हणजे नमन, नमनाचा अर्थ म्हणजे आपलं अंतःकरण भगवंताच्या संतांच्या चरणावरती अर्पण करणं। संतांची भाषा आहे, समजायला थोडीशी अवघड आहे, प्रत्येक ठिकठिकाणची भाषा वेगळी असते। आता आपण काही काही ठिकाणी जा, तुम्ही सिन्नर नाशिककडे गेला ना, तिकडची भाषा वेगळी आहे। तिकडची भाषा कशी आहे, इडा लावळ काढायचा आहे, तिडा लावायचा आहे, तिडाला काढायचा, इडा लावायचा आहे, सिन्नरची भाषा, बरोबर की नाही? सिन्नरची भाषा वेगळी आहे, खानदेशची भाषा वेगळी आहे, तशी पुण्याची भाषा वेगळी आहे, मुंबईची भाषा वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे। मी रत्नागिरीला खाली कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेलो आणि जेवायला बसलो, एक माऊली माझ्या जवळ आली आणि जवळ आली, जेवण वाढलंय, सुंदर जेवण वाढलंय, पुरणपोळीचं जेवण वाढलंय, सुंदर जेवण वाढलंय, शेजारी माझ्या माणसं बसलेत, सगळे माणसं बसलेत आणि का कुणास ठाऊक ती माऊली आली आणि डायरेक्ट मला म्हटली, महाराज चटका देऊ का? मी म्हटलं माऊली मला सगळं वाढा, पण चटके चुटके काय देऊ नका गड्या, चटके चुटके मला लय अवघड महाराज असं। ते शेजारी एक माणूस माझ्या बसला होता, तो म्हटला मला द्या ना चटका, आणि तो चटका मागितल्यानंतर तिनं चटणी मागितली, चटणी वाढली, चटणी लसणाची चटणी, आता चटणी वाढली, मी पण तिला म्हटलं मला पण द्या चटका। कसं असतं, जागी जागची भाषा वेगळी आहे, तसं संत म्हणतात नमन। नमन कशाला करतात, ज्या वेळेला आपल्याला एखाद्याबद्दल शब्द राहत नाहीत त्यावेळेस संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते, आणि कृतज्ञता प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असावी। प्रत्येक हल्लीची माणसंच मुरदाड झाली महाराज, एवढी मुरदाड झाली का माणसांच्या मनामध्ये कृतज्ञताच राहिली नाही, कृतज्ञता नाही। आपण शेतकरी राजा बळीराजाचं उदाहरण पहा, बळीराजाच्या शेतामध्ये गावरान ज्वारीचं कणीस असतं, कधी पहा कणिसा, गावरान ज्वारीचं कणीस हे वाकलेलं असतं, आणि ते वाकलेलं कणीस बळीराजा शेतकऱ्याला सांगत असतं, हे शेतकऱ्या या काळ्या आईनं मला वाढवलं, आणि म्हणून ती ज्वारी त्या काळ्या आईच्या पाया पडते महाराज। पण त्याचीच एक जात असते हाब्रीट, ते हाब्रीट म्हणतो मला कोणीच वाढवलं नाही, माझा मीच वाढलो, मीच मोठा झालो, आणि मग ज्यावेळेस मी करतो अवकाळी वादळ येतं, त्या अवकाळी वादळामध्ये थोबाडावर उलथडून खाली पडतं, ती जात हाब्रीटाची असते, लक्षात ठेवा। गावरान ज्वारी मात्र शेवटपर्यंत टिकून असते, का ती वाकलेली असते। सदा माणसानं वाकून असावं, कुणाबद्दल, आपल्या मातृबद्दल, आपल्या पितृबद्दल, माता पित्यांबद्दल, गुरुवर्यांबद्दल वाकून असावं। आपण प्रत्येकानं आपल्या गुरुवर्यांना कमीत कमी एकदा तरी दिवसातून हात जोडले पाहिजे महाराज, कारण त्यांच्याशिवाय काय महाराज जीवनामध्ये, किती जरी जीवनामध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो
गुरुचाच धावा नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला 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 नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला तुझ्या पोटाला तुझ्या पोटाला दररोज गुरुरायाला हात जोडत जा. ज्याप्रमाणे नारायण महाराज ज्ञानोबाला हात जोडतात त्याप्रमाणे गुरुरायाला हात जोडा आणि गुरुरायाला प्रार्थना करा. मन लागो रे लागो रे 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 गुरु दत्ताच्या चरणी हे गुरु दत्ताच्या चरणी गुरु रामाच्या चरणी मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे हरी भजनी मन लागो रे माझे हरी भजनी माझे गुरु भजनी. रात्रंदिवस नामचिंतन करा. सद्गुरूंच्या पुढे हात जोडा, त्यांना नमन करा. बघा जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, सज्जन हो काही नका करू, फक्त आपल्या देशाबद्दल आपल्या धर्माबद्दल इतके कृतज्ञ राहा. मी काल नांदेड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो. महाराज ऐका, थोडा बासरीचा स्वर द्या. नांदेड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलेलो असताना महाराज मी का सांगतो ही गोष्ट ऐका. नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा आणि नांदेड हवेवरती एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे जानापुरी. जा तुम्ही एकदा. त्या जानापुरी गावामध्ये एका शहीद जवानाची समाधी आहे आणि त्या समाधीच्या पुढे कधीतरी जा, त्याच्यावरती एक इतिहास लिहिलाय, फार सुंदर इतिहास आहे. म्हणजे ज्या दिवशी संभाजीराव कदम शहीद झाले भारत मातेकरता, हिंदू धर्माकरता, त्या दिवशी संभाजीराव कदम ज्या दिवशी वारले त्या दिवशी दिवाळी होती, दिवाळी. आणि ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांच्या आईला फोन आला. महाराज फोन असा आला की संभाजीरावांच्या आईला तिकडून सांगण्यात आलं का तुमचा मुलगा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नांदेडला येणार आहे, सचखंड एक्सप्रेसनं येणार आहे. आईला एवढा आनंद झाला, फार आनंद. आज माझा मुलगा घरी येणार, आज माझं लेकरू घरी येणार. सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये आनंद आहे. संपूर्ण जानापुरी गावामध्ये अशी फुलं अंथरली होती, आज माझा मुलगा घरी येणार. एवढा आनंद झाला त्या माऊलीला की माऊली रेल्वे स्टेशनवर गेली. एकटी नाही गेली, सरपंचांना घेऊन गेली. गावचे उपसरपंच होते, सगळीच माणसं हात जोडून उभे होते. पण बरोबर 6-6:30 वाजता सचखंड एक्सप्रेस नांदेडमध्ये आली आणि आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तिरंग्याच्या कफनाखाली गुंडाळलेलं एक प्रेत चौघांच्या खांद्यावरती आलं. त्या माऊलीनं विचारलं, का हो माझा संभाजी नाही आला? म्हणे माऊली तुमचा संभाजी आला. म्हणे कुठे माझा संभा? त्या कर्नल साहेबांनी सांगितलं तुमचा संभा या तिरंग्याच्या कफनाखाली आहे. तिरंग्याचं कफन बाजूला केलं, पाहिलं तर संभाजीराव रक्ताच्या थारोळ्यामध्ये झोपलेला होता. ज्या आईला आदल्या दिवशी संभाजी बोलला आणि आईला सांगितलं, आई मी दिवाळीच्या दिवशी घरी येईल ग, तो संभाजीराव आला पण रक्ताच्या थारोळ्यामध्ये आला.
सज्जन हो, जाता जाता सगळ्यांना एक विनंती करतो, मी सगळ्यांना विनंती करतो, एक वेळेस तुम्ही कुणाचंच नामस्मरण करू नका, पण देवाला, संतांना आणि शहीद जवानांना कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. जवान कुठलाही असू द्या, प्रत्येक जवान या भारत माते करता स्वतःच्या संसाराची आहुती देत असतो, लक्षात ठेवा. आज ते जवान देशाच्या सीमेवरती बंदूक घेऊन उभे आहेत, म्हणून आपण इथे कीर्तन करतोय. आज तुमच्या गळ्यामध्ये टाळ आहेत, यांच्या गळ्यामध्ये मृदंग आहे. आज आपण कीर्तन करतोय कुणामुळे? केवळ ते जम्मू काश्मीर मध्ये उभे आहेत म्हणून, लक्षात घ्या. आणि आपल्या भारत देशाला तर किती संकट आहेत महाराज, चारही बाजूनी संकट आहेत. एका बाजूनी चायना आहे, एका बाजूनी पाकिस्तान आहे, एके बाजूनी श्रीलंका आहे. आता म्यानमारने सुद्धा आपले संबंध तोडून टाकलेत. म्यानमार सुद्धा एके बाजूने आपला दुश्मन होतोय हळूहळू. मला एकच सांगायचंय सज्जन हो, कितीही वेळ वाईट वेळ येऊ द्या, कितीही वाईट वेळ येऊ द्या, पण एक लक्षात ठेवा, अभिमानानं सांगायचं, प्रत्येकानं छाती ठोकून सांगायचं, हम है शिवा के मराठे, हम है शिवा के मराठे, जोड़ना चाहते हो इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो हम जला देंगे पाकिस्तान, जला देंगे पाकिस्तान. आमच्या हिंदुस्तान मध्ये ती धमक आहे महाराज. प्रत्येक जवानाचे उपकार कधीच विसरू नका. तुम्ही झोपताना त्यावेळेस हे दोन जणांचे उपकार विसरायचे नाहीत, एक बळीराजाचे आणि दुसरे जवानाचे. एक जवानाचे आणि दुसरे माझ्या शेतकऱ्याचे उपकार कधीच विसरू नका. जय जवान, हर हर हर. संभाजीराव कदमांची अंत्ययात्रा गावात आली आणि त्या मातृत्वानं एक प्रश्न केला. प्रश्न असा केला, कर्नल साहेब, माझा मुलगा ज्या वेळेस भरतीला गेला होता त्यावेळेस 1 इंच उंची कमी होती, 1 इंच, आणि 1 इंच उंची कमी होती म्हणून त्याला तुम्ही भरती करून घेत नव्हता. साहेब, आज माझा मुलगा निम्मा सुद्धा घरी आला नाही हो. देहाच्या चिंदाड्या चिंदाड्या झाल्या, रक्ताच्या थरवळ्यामध्ये माझा मुलगा आला. सांगा ना साहेब, सांगा ना साहेब, आता मी कुणासंगे भांडण करावं, कुणाला विचारावं? हाक मारली त्या माऊलीना संभाजीरावांना, संभा. हंबरडा फोडला रेल्वे स्टेशन वरती. सगळ्या गावानं त्या माऊलीला रडताना पाहिलं, सगळ्या गावानं पाहिलं. त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पुसायला सगळे माणसं जायचे आणि सगळे तिला सांगायचे, माऊली रडू नकोस ग, तुझा संभा मेला नाही, तुझा संभा भारताच्या कणाकणामध्ये, भारत देशाच्या मनामनामध्ये, भारत देशाच्या नदी नदीमध्ये, भारत देशाच्या जलप्रवाहामध्ये तुझा संभा कधीच अमर झालाय. संभाजी राजा कधी मरणार नाही. संभाजी कदम तुझा अमर झालाय, अमर झालाय, अमर झालाय. मी एकच सांगतो सज्जन हो, देशाच्या वीराचे शुराचे बलिदान कधी विसरू नका. अरे भर दिवाळीच्या दिवशी रे त्या घरामध्ये अंधकार पसरला. लहान लेकरू रे माझ्या संभाजीचं, लहान लेकरू अनाथ झालं. जे बापाला मुकलं त्याचा बाप कायमचा निघून गेला, तो कधी न येण्यासाठी गेला, कधी न येण्यासाठी गेला. लता मंगेशकर म्हणायच्या का या भारत देशातला जवान ज्यावेळेस शहीद होतो ना, त्या जवानाचे उपकार कधी विसरू नका, त्यांचे उपकार ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. कोई सिख कोई जाट मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर का भारतवासी, हर वीर का भारतवासी. हे मेरे लोगों जरा अब घर लो, जो शहीद हुए उनकी दया करो कुर्बानी, दया करो कुर्बानी, दया करो कुर्बानी. माता की जय. ज्ञानेश्वर माऊली.